आपल्या मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की आपोआपच आपल्या शब्दांमधून आपल्या संस्काराचा सुगंध हा दरवळत असतो. आणि म्हणूनच आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत असताना मधून मधून का होईना मागं वळून आपण नक्कीच बघितलं पाहिजे, म्हणजे आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये इथपर्यंत पोहोचलो आहोत याची जाणीव आपल्याला नक्कीच होत असते. नमस्कार, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली आणि या सकाळ सकाळची सुरुवात किती भारी झाली तुम्ही बघू शकता. तर हे बघा आपलं मंदिर. तर मला देव उजळायला काढायचे आज. तर देव कसे उजळत असते ना मी ते तुम्हाला आज दाखवते. एकदम मस्त चकाचक निघतात. तर चला. तर मंदिर आवरायला काढायचं म्हणलं, देव उजळायचे म्हणलं ना थोडंसं निवांतच काढावं लागतं. कारण देव उजळायचे, मंदिर आवरायचं, सगळं पुन्हा देवांची मांडणी करायची, सगळी पूजा करायची, 2-3 तास लागतातच. त्यामुळं सगळं आवरलं ना बाकीचं, मुलांना नाश्ते वगैरे त्यांचे डबे करून दिले ना मग मी मंदिर आवरायला काढते. तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या, 2-3 ताईंच्या कमेंट होत्या चांगल्या, की एक ताई विचारत होत्या, ताई तुझं माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र हे कसं आहे आम्हाला दाखव आणि कुठून घेतलंय ते पण सांग, कितीला घेतलंय ते पण सांग. एका ताईची कमेंट होती की ताई माझ्या श्रीयंत्राचं सगळं पॉलिश निघून गेली, तर तू कुठून घेतलंय, कितीला घेतलंय ते दाखव पण आणि सांग पण. तर चला म्हणलं आज मंदिर आवरायला काढायचं आहे ना मला, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण देते मी. आणि ते श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे ना देव उजळता उजळता तुम्हाला दाखवते पण मी. आणि आज मी देव कसे उजळते ना ते पण मी तुम्हाला आज दाखवते. तर चला. आता हे बघा सगळे देव मी खाली काढत एका ताटामध्ये आणि माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही बघू शकता, इतकी छान आकर्षक आहे ना. तर हे सगळे देवांचे विग्रह आहेत ना मी एका ताटामध्ये ठेवते, त्याच्यावरती मला स्प्रे मारायचा आहे. आणि हे चांदीचे देव आहेत ना देवांचे टाक, तर ते साईडला काढून घेते. त्याच्यावर स्प्रे मारून जमत नाही किंवा पितांबरी लावून जमत नाही. तर ही अशी कोलगेट पावडर आहे ना, तर कोलगेट पावडरनीच हे चांदीचे देव उजाळावे लागतात, म्हणजे आपले चांदीचे देव खराब होत नाही, त्यांना असे डाग वगैरे पडत नाही आणि एकदम चकाचक निघतात. तर पितांबरीने स्प्रेने असं कुठल्या लिक्विडने जर हे चांदीचे देव आपण म्हणजे उजळवले ना, तर काय होतं ते चांदीचे देवांची वरची जी चांदी आहे ना ती निघून जाती, त्याला असे म्हणजे छिद्र पाडतात असं होतं. तर चांदीचे देव मी साईडला काढून घेतले. त्यानंतर पारचं शिवलिंग आहे ना ते, त्यानंतर कवड्या हे बाजूला काढून घेते. तर देवांचे विग्रह आहे ना सगळ्यात आधी मी म्हणजे चिंच, दही यांनी उजळायचे, पण मला म्हणावं असे ते निघत नव्हते, त्यांच्यावर चमक राहतच नव्हते, थोडेसे तेलकट राहायचे किंवा डाग राहायचे, मला ते असं आवडायचंच नाही. त्यानंतर मी 15 दिवसातून एकदाच पितांबरीने उजळायला लागले देव. त्यानंतर बऱ्याचशा ताई बोलल्या की पितांबरीने नको उजळत जाऊ, केंद्रामध्ये जे गोदाजल मिळतं ना गोदाजलनी तू देव उजळत जा, असं बोलल्या बऱ्याचशा ताई मावशी. तर मी आमच्या इथं केंद्रामध्ये मी बऱ्याच वेळा पाहिलं, पहिलं पण आणि आता पण, तर गोदाजल आमच्या इथं मिळतच नाही. नगरमध्ये पण झोपडी कॅन्टीन जवळ जे मोठं केंद्र आहे ना तिथं पण पाहिलं मी, तर मला कुठंच मिळालं नाही गोदाजल. आणि जेवढे पूजेचे साहित्याचे दुकान येतं नगरमध्ये सगळ्या ठिकाणी मी पाहिलं, पण मला गोदाजल काही मिळालंच नाही. शेवटी मग आमच्या इथं जे पूजेच्या साहित्याचं दुकान आहे ना, तर तिथून मी हमेशा सामान घेत असते ना, तर त्या काकांकडूनच मी शेवटी हे ब्रुजरज श्रीजल ह्या स्प्रेचं नाव आहे, तर हा स्प्रे घेऊन आले मी. तर हा स्प्रे ना असा देवांचे विग्रह येतं ना, तर त्याच्यावरती असं थोडासा म्हणजे 5-10 मिनटं मारून ठेवायचं. आणि ते काका बोलले की तुम्ही कॉटनच्या कपड्यांनी किंवा असं याने चोळा, एकदम व्यवस्थित निघतात देवांचे विग्रह. तर ब्रुजराज श्रीजल हा स्प्रे मी सगळ्या देवांच्या विग्रहांच्या वरती मारून ठेवलाय. आणि ह्या तांबे ना कलश त्याच्यावरती पण एक साईडला थोडासा मी मारलाय, त्याच्यावरती वेगळीच एक चमक आल्यासारखी झाली, चकाकी आली. तर असं देव निघतात त्यांनी, पण म्हणावी अशी म्हणजे मला जशी चमक पाहिजे ना देवांच्या विग्रहांच्या वरती तसं चमक आली नाही मला. असं म्हणजे मनाला शांती वाटलीच नाही की देव निघलेत म्हणून. मग मी काय केलं, देवांचे म्हणजे जे टाक आहेत ना चांदीचे ते मी उजळत होते. मी सहज ती थोडीशी पावडर उरली होती ना कोलगेट पावडर, ती कोलगेट पावडर मी देवाच्या विग्रहावरती अशी थोडीशी लावली आणि उजळवला देव. तर एकदम चमक आली त्या देवाच्या विग्रहावरती. त्याच्यानंतर मी कोलगेट पावडरच लावायला लागले देवाच्या विग्रहावरती. इतके छान चमचम देव करतात ना काय सांगायचं. तर असं झालं, म्हणजे आधी स्प्रे मारायचा आणि त्यानंतर कोलगेट पावडरनी ना असं थोडेसे उजळायचे देव, एकदम छान निघतात. तर देवांना आंघोळ घालताना एकाच पाण्यामध्ये
ताटामध्ये सगळे देव बुचकळायचे नसतात ना, त्यामुळे मी आता एक एक देव असं उजळते आणि एक एक देवाला आंघोळ घालते. तर कधी पण सगळ्या देवांना एकाच पाण्यामध्ये नसती आंघोळ घालायची. तर आपले देव किती भारी निघलेत बघा. देवांच्या जी डिझाईनच्या खाचा असतात त्यामध्ये सुद्धा एकदम चमचम करतेत आपले विग्रह. आणि हा ब्रश आहे ना, तर ब्रश मी वेगळाच असा देव चमकवण्यासाठी वेगळाच ठेवलेला आहे. आपला वापरलेला कधीच घ्यायचा नाही. तर देवांची जी स्प्रे, त्यानंतर कोलगेट पावडर, हा ब्रश मी एक ठिकाणीच वेगळा ठेवत असते. तर तुम्ही बघू शकता श्रीयंत्र पण आहे ना, त्याच्यात अशी डिझाईन असते ना छोटी छोटी. आपण काय करतो, कुंकुमार्चन करतो ना श्रीयंत्रावरती, तर ते कुंकू आहे ना डिझाईनमध्ये जाऊन बसतं. आणि आपण असं कोलगेट पावडरनी थोडंसं चमकवले ना श्रीयंत्र, तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्यात काहीच राहत नाही आणि एकदम चमकतं आपलं श्रीयंत्र. तर तुम्ही बघू शकता बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की तुझं माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र आम्हाला दाखव. तर श्रीयंत्र माझं अखंड आहे, तुम्ही बघू शकता. तर मला काहीतरी हे 2728 रुपयाला मिळालं होतं श्रीयंत्र. आणि माता लक्ष्मीची मूर्ती मला वाटतं काहीतरी 17 नाही 1,500 1400 1,500 काहीतरी मिळाली होती मला बहुतेक. स्वामी महाराजांचा विग्रह तुम्ही बघू शकता, एकदम जिवंत मूर्ती वाटते, एकदम छान आहे एकदम. म्हणजे ती डिझाईन आहे ना, नयन नक्ष म्हणतात ना, तर नागडोळे एकदम असे मस्त आहेत ना, काय सांगायचं. एकदम असं वाटतं की साक्षात आपण स्वामींनाच पाहत होतो असं म्हणजे फील होतं. आणि देवांचे विग्रह पहा, चांदीचे विग्रह पण मी कोलगेट पावडरनी चमकवलेत ना, आता इतके चमचम करतात ना, अजिबात डाग वगैरे काहीच राहत नाही त्याच्यावरती. तर सगळे देव माझे उजळून झालेत आता. आणि सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घेतला मी. आता देवांची मांडणी करते. आणि झाडाला खूप छान असे फुलं आलेत ना, फुलं पण नाही तोडून आणली मी, तसेच देव उजळायला लागले. आता देवांना मी हळदी कुंकू अष्टगंध लावून घेते, त्यानंतर मग झाडाची फुलं तोडून आणते. तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू झाली. स्वयंपाक पण करायचा आहे मला. तर भाजीसाठी राजू लसूण सोलतंय, हे बघा. राजू राजू लसूण सोलतंय. आणि बाकीची मंडळी काय काय करते ते मी तुम्हाला दाखवते, चला. आणि हे बघा सागर, हे बघा सागर कांदा कापतोय. तर तो अभ्यास करत होता, पण स्वयंपाकाला लागले ना, म्हणलं मम्मी मी तुला कांदा कापून देतो. तर हे बघा भाजीसाठी तो कांदा कापतोय. आणि थोडीफार स्वयंपाकाची पण माझी तयारी चालू आहे. आणि फौजी साहेब काय करतात बघूया आपण. आकाश मला वाटतं काहीतरी दुकानात गेला आहे ना. हा, दुधाना गेलाय आकाश. आणि हे बघा फौजी साहेब फौजी साहेब कपड्यांना इस्त्री करतात. बघा त्यांचे ड्युटीचे ड्रेस, त्यानंतर फॉर्मल ड्रेस, सगळ्या कपड्यांना ते इस्त्री करून ठेवतात. आणि आकाश हे बिस्ताऱ्यामध्ये म्हणजे कंबळ ओढूनच तो अभ्यास करत बसला होता. पण त्याला दुकानामध्ये पाठवलं ना दूध आणायला, तर त्यांनी पटकन पॅन्ट चेंज केली आणि हे बेडवरच त्याने पॅन्ट फेकून गेलाय तसाच दूध आणायला. तर थोडीफार थंडी वाजते ना जरा जरा, तर ते असा कंबळ ओढूनच आपला अभ्यास करत बसतो त्याच्या रूममध्ये. तर मी पण अंगात घातलंय थोडंसं. संध्याकाळचं थोडीशी हलकी थंडी सुटली जरा. दिवसभर एवढी थंडी नव्हती, पण संध्याकाळी थोडी थंडी सुटली. कमी झाली हा, आज एवढ्यात कमी झाली थंडी जरा. तर म्हणजे 2-3 दिवसापासून, दोन दिवसापासून का 2 दिवस हा 2 दिवसापासून जरा थंडी कमी झाली आहे. फक्त सकाळ संध्याकाळ थोडी जाणवती, दिवसभर काहीच नाही वाटत. तर चला स्वयंपाक करून घेते, है ना. आणि हे बघा आकाश आला दुकानातून, दूध आणायला गेला होता. थंडी वाजली म्हणला, जवळजवळ आलो आणि गाडीची चार्जिंग संपली. तसंच आला इथून लोटीत लोटीत घेऊन गाडी. मग चार्जिंगला लावून नाही का? हा का. तर चला प्रदोष काळ झालाय बाहेर. मी आता दिवाबत्ती करून घेते.
तर संध्याकाळचं दिवे लावावे लागतात ना मला उंबरठ्यामध्ये तुळशीला, तर मी अशा छोट्या-छोट्या बोळक्यामध्येच लावते आता दिवे ना. खूप छान म्हणजे असे राहतात. तर मेनचट पण होत नाही. तर छोट्या-छोट्या दिव्यामध्ये लावत असते असे बघा, बरेचसे आणून ठेवलेत मी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.